नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय इतिहास पाठ 4 आर्थिक विकास या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. प्रश्न 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा. 1. 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख टिंबटिंब बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. 12, ब 14, क 16, ड 18. उत्तर 14. 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. 2. 20 कलमी कार्यक्रमाची टिंबटिंब यांनी घोषणा केली. पंडित नेहरू, ब लालबहादूर शास्त्री, क इंदिरा गांधी, ड PV नरसिंहराव. उत्तर इंदिरा गांधी. 20 कलमी कार्यक्रमाची इंदिरा गांधी यांनी घोषणा केली. ब पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा. 1. कावसजी दावर पोलादाचा कारखाना. 2. डॉक्टर दत्ता सामंत गिरणी कामगारांचे नेतृत्व. 3. नारायण मेघाजी लोखंडे गिरणी कामगारांना सुट्टी. 4. नारायण सुर्वे कवितांद्वारे श्रमिकांच्या जीवनाचे दर्शन. उत्तर चुकीची जोडी कावसजी दावर पोलादाचा कारखाना. कावसजी दावर पोलादाचा कारखाना ही चुकीची जोडी आहे. योग्य उत्तर काय आहे तर कावसजी दावर यांनी मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी सुरू केली. प्रश्न 2. तक्ता पूर्ण करा. तक्ता पूर्ण करा. पंचवार्षिक योजना, कालावधी, उद्दिष्टे. उत्तर पहिली पंचवार्षिक योजना. पहिली पंचवार्षिक योजना कालावधी 1951 ते 1956. उद्दिष्टे शेती, सामाजिक विकास. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय आहे 1951 ते 1956 आणि उद्दिष्टे आहेत शेती, सामाजिक विकास. दुसरी पंचवार्षिक योजना कालावधी 1956 ते 1961. उद्दिष्टे औद्योगिकीकरण. दुसरी पंचवार्षिक योजना कालावधी 1956 ते 1961. उद्दिष्टे औद्योगिकीकरण. तिसरी पंचवार्षिक योजना. तिसरी पंचवार्षिक योजना कालावधी 1961 ते 1966. उद्दिष्टे विषमतेचे निर्मूलन, रोजगार संधी उपलब्ध करून देणे, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ. तिसरी पंचवार्षिक योजना कालावधी 1961 ते 1966. उद्दिष्टे विषमतेचे निर्मूलन, रोजगार संधी आणि राष्ट्रीय उत्पन्नात वाढ. चौथी पंचवार्षिक योजना कालावधी 1969 ते 1974. उद्दिष्टे शास्त्रीय संशोधन, आरोग्य व कुटुंब नियोजन. चौथी पंचवार्षिक योजना कालावधी 1969 ते 1974. उद्दिष्टे शास्त्रीय संशोधन, आरोग्य व कुटुंब नियोजन. पाचवी पंचवार्षिक योजना कालावधी 1974 ते 1979. उद्दिष्टे दारिद्र्य निर्मूलन, देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे. पाचवी पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे 1974 ते 1979 आणि उद्दिष्टे आहेत दारिद्र्य निर्मूलन, देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे. ब संकल्पना स्पष्ट करा. संकल्पना स्पष्ट करा. 1. मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र अर्थव्यवस्था ज्या अर्थव्यवस्थेत काही उद्योग
खाजगी उद्योजकांच्या मालकीचे असतात तर काही सरकारी मालकीचे असतात. अशा अर्थव्यवस्थेस मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतात. मिश्र अर्थव्यवस्थेत भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थातील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. या अर्थव्यवस्थेत उद्योगातील नफ्याची प्रेरणा, नियमपालन, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टींचा विचार केलेला असतो. भारत स्वतंत्र झाल्यावर आर्थिक विकास साधण्यासाठी भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचाच स्वीकार केलेला आहे. परत एकदा पहा, ज्या अर्थव्यवस्थेत काही उद्योग खाजगी उद्योजकांच्या मालकीचे असतात तर काही सरकारी मालकीचे असतात, अशा अर्थव्यवस्थेस मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतात. मिश्र अर्थव्यवस्थेत भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थातील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. या अर्थव्यवस्थेत उद्योगातील नफ्याची प्रेरणा, नियमपालन, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टींचा विचार केलेला असतो. भारत स्वतंत्र झाल्यावर आर्थिक विकास साधण्यासाठी भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचाच स्वीकार केलेला आहे. 2. 20 कलमी कार्यक्रम. 20 कलमी कार्यक्रम. 1. शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा, संपत्तीची समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारण योजनात वाढ करणे. 2. कामगारांच्या उद्योग क्षेत्रात सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगार मुक्ती करणे. 3. करचुकवेगिरी, आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणे. 4. जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण, रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे. 5. हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती, दुर्बल घटकांची कर्जमुक्ती, घरबांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे. हे काय आहेत तर 20 कलमी कार्यक्रमाच्या तरतुदी. प्रश्न 3 अ. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 1. स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. उत्तर 1. मिश्र अर्थव्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थातील चांगले गुण एकत्रित आलेले असतात. 2. देशहिताला प्राधान्य देण्याची वृत्ती असते. 3. दीर्घकालीन विकासावर अधिक भर दिलेला असतो. 4. मोठी गुंतवणूक करून उद्योग सुरू करण्यास उद्योजक पुढे येत नाहीत, तेथे सरकारलाच पुढाकार घ्यावा लागतो. म्हणून सरकारला आणि खाजगी उद्योजकांना उद्योग सुरू करता येईल अशा मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार स्वतंत्र भारताने केला. उत्तर परत एकदा पहा, स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. 1. मिश्र अर्थव्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थातील चांगले गुण एकत्रित आलेले असतात. 2. देशहिताला प्राधान्य देण्याची वृत्ती असते. 3. दीर्घकालीन विकासावर अधिक भर दिलेला असतो. 4. मोठी गुंतवणूक करून उद्योग सुरू करण्यास उद्योजक पुढे येत नाहीत, तेथे सरकारलाच पुढाकार घ्यावा लागतो. म्हणून सरकारला आणि खाजगी उद्योजकांना उद्योग सुरू करता येईल अशा मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार स्वतंत्र भारताने केला आहे. 2. 1969 मध्ये बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. उत्तर 1. राष्ट्रीयकरणानंतर बँकांना मिळणारा नफा सरकारी खजिन्यात जमा होणार होता. यामुळे योजना राबवताना तूट निर्माण झाली तर ती भरून काढता येणार होती. 2. लघु व मध्यम उद्योगांचे विकास धोरण राबवणे आवश्यक होते. 3. लालबहादूर शास्त्रींनी अन्नधान्य टंचाई व दुष्काळ
यावर मात करण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतला होता. 4. काँग्रेसमधील अनेक नेते व काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन गटाचे नेते बँकांच्या राष्ट्रीयकरणाची मागणी करत होते. म्हणून 1969 मध्ये 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. 3. मुंबईतील गिरणी कामगार संपावर गेले. मुंबईतील गिरणी कामगार संपावर गेले. उत्तर 1. काही उद्योगात कामगारांचे पगार, बोनस व सुविधा जास्त असल्याने गिरणी कामगारात असंतोष वाढत होता. 2. 1981च्या दिवाळीत कामगारांना 20% बोनसची अपेक्षा होती. कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालक वर्गाशी वाटाघाटी करून कामगारांना विश्वासात न घेता 8% ते 17% रकमेवर तडजोड केली. 3. बोनसमधील ही कपात अनेकांना आवडली नाही, त्यामुळे मोठा असंतोष निर्माण झाला. 4. गिरणी कामगारांना डॉक्टर सामंतांकडे गेले. 65 गिरण्यांमधील कामगार एकत्र येऊन 18 जानेवारी 1982 रोजी मुंबईतील 2.5 लाख गिरणी कामगार संपावर गेले. ब. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 1. 8व्या पंचवार्षिक योजनेत कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले? 8व्या पंचवार्षिक योजनेत कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले? उत्तर 8व्या पंचवार्षिक योजनेत पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आले. 1. प्रधानमंत्री रोजगार योजना. 2. महिला समृद्धी योजना. 3. राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना. 4. मध्यान्ह आहार योजना. 5. इंदिरा महिला योजना. 6. गंगा कल्याण योजना. 2. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले? दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले? उत्तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत पुढील प्रकल्प सुरू करण्यात आले. 1. दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला येथील पोलादाचे कारखाने. 2. सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना. 3. चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना. 4. पेरुंबूर येथील आगगाडीच्या डब्यांचा कारखाना. 5. विशाखापट्टणम जहाज बांधणीचा कारखाना. धन्यवाद.